एकदा शेडवर गेल्यावर मी पूर्ण गाडी भरल्याशिवाय निघतच नाही. पण आज असं नेमकं काय घडलं असेल की मला गाडीमध्ये फक्त 50 ट्रे भरावं लागले. तर विवेक तागडे ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. तर नमस्कार माझ्या भावांना, पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे विवेक तागडे ब्लॉग्समध्ये. नेहमीप्रमाणे मी आपल्या अंड्या आणायला निघालो होतो. तर टाईम चुकला होता आजचा. मला या टाईम चुकल्यामुळे आपली गाडी बी काय चुकू नये हे नाही असा धरलाय, आग्रह धरलाय की आता गाडी चालू व्हायची ना, ढकलल्याशिवाय मी चालूच होणार नाही असा आग्रह धरलाय. मला आज आग्रह मोडते का नाही काय माहीत नाही. पण आज असा आग्रह धरला होता एका स्टार्टरमध्ये तर तू 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 तूच करायला लागली होती. बाहेर आलो म्हणलं आता इकडे तिकडे कोणाला तरी शोधावं लागेल ढकलण्यासाठी. त्या ढकलल्याशिवाय ती आता काय चालू होणारच नाही. मला आता गल्लीत एखादी चक्कर मारून बघावं कोण भेटायचं रोडवर तर कोण दिसानच गेलं आपल्याला. गल्लीत तर आपल्याला दिसलं बघा एक काका, त्यांना म्हणलं चला बरं काका लोक गाडी ढकलवायची आपल्याला. आणि आमची गाडी चालू करायचं म्हणलं ना आमचे काकाच लागते, त्यांच्याशिवाय ती गाडी चालू होत नाही. आम्ही फक्त ढकलायचं काम केलं, काकाने फक्त एकदम खतरनाक गाडी अशी चालू करून दिली बघा मला. आणि दुकानापाशी आलो मी वापस आणि एवढीचे ट्रे होते आज मला न्यायचे, कारण मी माल कमीच आणला होता त्या दिवशी. सगळे ट्रे त्या गाडीमध्ये भरून टाकले मी. ट्रे गाडीमध्ये भरले तर म्हणलं आधी मला जावं लागेल पेट्रोल पंपावर. आता ही गाडी बॅटरीची तास द्यायला लागले, म्हणलं कुठं गाडी बंद बिन पडली तर डिझेल बिझेल नसेल तर गाडीत, त्यामुळे डिझेल बी सगळं टाकून घेतलं. आणि तसं आता मला तनतन करत मी आपलं निघालो पोल्ट्रीकडे अंडे आणायला. पोल्ट्रीवर बी आलो ना, आता गाडी मला अशी तिरकीच धावावं लागली. आणि त्याचं कारण होतं की गाडी कशी का लागा ना आपल्याला अंडे नेण्याची मतलब आहे बघा. आता ती लागला होता टेम्पो म्हणून मला तिरकी राहावं लागली बघा गाडी. आता ट्रे तर लय मोठे होते शेवटवर, पण मला कमी ट्रे न्यावं लागले कारण त्याचं कारण लय महत्त्वाचं होतं. मला जायचं होतं 4 ते 6 तारखेला माझ्या बहिणीच्या लग्नाला. मला आता उद्या दिवस दुकान आहे ते बी 5 वाजेपर्यंत, एवढा माल लय होते आता लय सरतं एवढा माल. शेडवर गेल्यावर मी काय गाडी बंदच केली नव्हती. म्हणलं आपल्याला तापच नको नंतर ढकलायचा. गाडी ऐकती वय थोडी पुढे चालू केली की डबल गाडी बंद पडली. आता काकाच्या हातात होतो आता गाडी चालू करायचं. त्यांनी बी आपल्याला गाडी चांगली चालू करून दिली. मी आता म्हणलं कुठं गाडी बंद पडू देणार नाही. थेट आता डायरेक्ट घर गाठल्याशिवाय गाडीला कुठं थांबवायचं नाही. थेट घरी आलो. अंडे बघितले एकदम व्यवस्थित आहेत ना, गाडी जरा दमादमानेच आणली होती त्यासाठी मी. तर विवेक तागडे ब्लॉग कसा वाटला ते लवकर कमेंट करून सांगा. विवेक तागडे ब्लॉग्समध्ये इंडिकाची कथा तर लई यायला लागल्यात. आता ही कथा कशी वाटली ती तुम्ही आता सहन करून सांगा मला कशी वाटली. भेटू उद्या एका छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये, ती बी विवेक तागडे ब्लॉग्समध्ये.